स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी प्रादेशिक भाषेतील वर्तमानपत्रांवर आणलेली बंधनं झुगारून देऊन सर्व भारतीयांना एकत्र करण्याचं काम भारतातील वृत्तपत्रांनी केलं, असं प्रतिपादन करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी केलं। करवीर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। करवीर तालुका पत्रकार संघाच्या वतीनं करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। याप्रसंगी सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी अध्यक्ष प्रकाश नलवडे यांनी दैनिक पुढारी के.एस. पाटील, सकाळचे संजय दबडे, लोकमतचे संजय भनाळकर, दैनिक तरुण भारतचे दयानंद जाधव आणि दैनिक पुण्यनगरीचे एकनाथ जगदाळे यांना करवीर भूषण उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर केले। यावेळी बोलताना तहसीलदार रावडे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांनी मराठी वृत्तपत्राचा पाया घातल्याचं सांगितलं। शासनाची बाजू निपक्षपातीपणे प्रत्येक भारतीय लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम वृत्तपत्र करत असल्याचं त्यांनी सांगितलं। सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र जाधव यांनी पत्रकारांमुळे समाजातील चांगल्या कामांना प्रोत्साहन मिळत असल्याचं सांगितलं। यावेळी मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांना डायरीचं वितरण करण्यात आलं। तसंच रस्त्यावर सापडलेले 40,000 रुपये प्रामाणिकपणे परत केल्याबद्दल पत्रकार संजय दाबाडे यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला ज्येष्ठ सदस्य प्राध्यापक एस.पी. चौगले, उपाध्यक्ष जालंदर पाटील, सचिव मच्छिंद्र मगदूम यांच्यासह तालुक्यातील माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते।